मित्रांनो, तुम्ही आर-आर-बी ग्रुप डीचा फॉर्म भरला आहे। या आर-आर-बी ग्रुप डीच्या फॉर्मशी रिलेटेड एक मोठी बातमी सध्या मार्केटमध्ये चालत आहे। भावांनो, आर-आर-बी ग्रुप डीच्या नोटिफिकेशनच्या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। खास करून या आर-आर-बी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रतेच्या रिलेटेड ही गोष्ट कोर्ट मॅटरमध्ये गेलेली आहे। भावांनो, काही ITI धारक लोकांनी या नोटिफिकेशनच्या विरोधात केस करून त्यांनी या नोटिफिकेशनमधील जे काही टेक्निकल गोष्टीशी रिलेटेड असणारे पद होते त्यांच्यासाठी फक्त ITI धारकच लोक पात्र असावेत अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे। तर भावांनो, तुम्ही अशा काही बातम्यांसोबत कन्फ्यूज होऊ नका, कारण की कुठलंही नोटिफिकेशन, खास करून सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन ही एक मोठी कायदेशीर प्रक्रिया असते आणि एकदा कुठलंही नोटिफिकेशन इश्यू झाल्यानंतर 95% त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत आणि त्या नोटिफिकेशनच्या आधारावर पुढील परीक्षा घेण्यात येत असतात। त्यामुळे भावांनो, सध्या या परीक्षेत मला तरी वाटत नाही की कुठला बदल होईल आणि जर सुप्रीम कोर्टाने याच्या विरोधात निर्णयही दिला तरी सध्याचं हे नोटिफिकेशन जशाच तसं राहून याची परीक्षा 100% होईल। भलेही इथून पुढे ग्रुप डीमध्ये ITI वाल्यासाठी वेगळ्या काही जागा निघू शकतात। तर भावांनो, सध्या अशा कुठल्याही बातमीपासून तुम्ही अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होऊ नका। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचा सपोर्ट जर आम्हाला मिळाला तरच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकू आणि आपला मिशन आहे की आपल्या महाराष्ट्रीयन माणसांना जास्तीत जास्त प्रमाणात या केंद्रीय नोकऱ्यामध्ये आलं पाहिजे। तर भावांनो, तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।